हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युअर युट्यूब चॅनल एमपीएससी लाईव्ह स्टडी. आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय शिकणार आहोत, तो म्हणजे राज्याचं कायदे मंडळ म्हणजेच विधिमंडळ. जशा प्रकारे भारतासाठी कायदे करण्यासाठी संसद आहे. भारतामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये 3 सूच्या दिलेल्या आहेत: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. ज्यापैकी केंद्र सूची आणि समवर्ती सूची या दोन सूच्यांमधील विषयामध्ये किंवा या दोन सूच्यांमधील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्याचप्रमाणे राज्याला राज्यसूची आणि समवर्ती सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे. श्रेष्ठत्व जरी केंद्राकडे असलं, संसदेकडे असलं, तरीही राज्य विधिमंडळ या सर्व गोष्टींमध्ये राज्यासाठी कायदे निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. तर ती आपल्याला समजून घ्यायची. एकदम थोडक्यात पद्धतशीर समजून सांगतो की यावर कुठलाही प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही. तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करून ठेवा, म्हणजेच पुढच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि योग्य वाटत असेल, याचा फायदा होत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ओके, चला तर पाहू आपण विधिमंडळ. जशा प्रकारे संसद कायदे करते तशाच प्रकारे विधिमंडळ कायदे करते, परंतु संसदेचा कायदा हा श्रेष्ठ ठरतो, हे वेगळी गोष्ट. परंतु कायदे निर्माण करण्यासाठी विधिमंडळ अत्यंत महत्वाचं आहे. आता राज्यघटनेचा जर आपण विचार केला, भारतीय राज्यघटनेचा, तर कलम 168 ते कलम 212 या दरम्यान, कलम 168 ते कलम 212 या दरम्यान आपल्याला राज्य विधिमंडळाची रचना किंवा राज्य विधिमंडळाची सर्व तरतूद राज्यघटनेमध्ये आढळून येते. कलम 168 ते 212 यानुसार सांगितले की प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असावं, प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असावं, किंवा त्याच्यामध्ये त्याची रचना कशी असावी, त्याचे अध्यक्ष असावे का, त्याची गणपूर्ती कशी असावी, त्यामध्ये भाषा कुठल्या उपयोगात आणल्या जाव्यात, या सगळ्या गोष्टीची तरतूद कलम 168 पासून तर कलम 212 मध्ये दिलेली आहे. आता काही कलम यापैकी काही राज्यांसाठी लागू पडतात तर काही राज्यांसाठी लागू पडत नाही. सपोजली काही राज्यांमध्ये विधान परिषद आहे तर काही राज्यांमध्ये विधान परिषद नाही. आपण जर फक्त महाराष्ट्राचा विचार करतो म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद असे दोन्ही सभागृह आहेत, परंतु प्रत्येकच राज्यात नाही. तर ते आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे. तर 168 ते 212 मध्ये विधानमंडळाची रचना दिलेली आहे. आपल्याला विधानमंडळ असावं अशी तरतूद दिलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. ज्याच्यापैकी कलमानुसार जर आपण विचारात घेतलं तर कलम 168 काय म्हणते, तर 168 म्हणते विधिमंडळ, राज्यांसाठी एक विधिमंडळ असावं, राज्यांसाठी एक विधिमंडळ असावं अशी रचना सांगितली कलम 168. आणि त्या विधिमंडळात कोण असावं, तर त्या विधिमंडळात राज्यपाल, त्या विधिमंडळामध्ये राज्यपाल, विधानसभा आणि ज्या ज्या राज्यांसंबंधी तरतूद आहे की तिथे विधान परिषद असावी तेथे विधान परिषद. अशा तिघांची मिळून विधिमंडळ तयार झालेलं असेल. राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद. परंतु ज्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही त्यासाठी कुठलाच त्या विधानसभेने कायदा केला नाही, त्या राज्यामध्ये हे दोघं मिळूनच विधिमंडळ तयार होईल. एवढी महत्त्वाची बाब आहे, लक्षात ठेवायचं. कलम 168 नुसार सांगितलंय राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद या तीन घटकांची मिळून विधिमंडळ पूर्ण तयार झालं असेल, जे राज्यासाठी कायदे निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. ठीक आहे. ज्या राज्यामध्ये विधान परिषद नाही त्या राज्यासाठी नाही आहे. ज्या राज्यांमध्ये विधान परिषद नाही तिथे विधिमंडळ फक्त राज्यपाल आणि विधानसभा मिळूनच बनलेलं असेल. ज्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे तिथे हे तिघं मिळून विधिमंडळ बनलेलं असेल. कलम 168 सांगते आपल्याला. मग इथे आता विधान परिषद हे एक महत्त्वाची बाब आहे की विधान परिषद आहे की नाही आहे, असावी किंवा निर्माण करण्यात यावी तर कशी निर्माण करण्यात यावी, असेल तर मग नष्ट करण्यात यावी का, भारतात आता किती राज्यामध्ये विधान परिषद आहे, अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तर ते कलम आपल्याला राज्यघटनेच्या कलम 169 मध्ये दिलेला आहे. कलम 169 मध्ये दिली विधान परिषद निर्मिती, विधान परिषदेची निर्मिती दिली. 169 मध्ये सांगितले की राज्यांमध्ये कशा पद्धतीने विधान परिषद आपण निर्माण करू शकतो. तर विधान परिषद निर्मितीची तरतूद 169 मध्ये सांगितली आणि त्यानुसार सांगितलंय की प्रत्येक राज्याच्या विधान परिषद निर्मितीसाठी सर्वात महत्त्वपूर्ण ठराव कोणी पारित करावा, तर तो ठराव विधानसभेने, त्या राज्याच्या संबंधित राज्याच्या विधानसभेने पारित करावा आणि तो ठराव संसदेकडे पाठवावा. संसद त्यावर निर्णय देईल तो त्यांचा प्रश्न आहे, कारण संसदेचा निर्णय अंतिम असतो. संसदेने हा ठराव विधान परिषद निर्मितीचा फेटाळला तरी तो अंतिम निर्णय असतो आणि त्यांनी मान्य केला तर त्या राज्यात विधान परिषद
निर्माण होऊ शकते. परंतु अट अशी महत्वाची आहे की तो ठराव पहिले विधान परिषदेने विधानसभेने तयार केलेला असावा, विधानसभेत पारित झालेला असावा, त्यानंतरच संसद कुठलं तरी पाऊल उचलू शकते. म्हणजे संसदेला डायरेक्ट एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करता येत नाही, तर तसा ठराव सर्वप्रथम त्या राज्याच्या विधानसभेत मांडावा लागतो, तिथे विशेष बहुमताने पारित व्हावा लागतो. विशेष बहुमत म्हणजे काय ते समजून घ्या. पहिल्यांदा एक साधं बहुमत असते, एक बहुमत असते, एक विशेष बहुमत असते. विशेष बहुमत म्हणजे काय, तर एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने. सपोजली जर आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट विधानसभेचे सदस्य, त्या विधानसभेतील सदस्यांच्या बहुमताने, बहुमत म्हणजे काय तर अर्ध्यापेक्षा एक जास्त, इट्स कॉल्ड बहुमत. एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने तो ठराव पारित झाला पाहिजे, इट्स कॉल्ड विशेष बहुमत. आणि त्या विशेष बहुमताने हा ठराव विधान परिषद निर्मितीचा कलम 169 नुसार जर विधानसभा पारित करत असेल तर तो ठराव संसदेकडे जातो. संसद काय निर्णय घ्यायचा तो नंतरच निर्णय घेऊ शकते. तसाच संसद सुद्धा विधान परिषद निर्मितीचा ठराव आणू शकत नाही, विधान परिषद स्वतः निर्माण करू शकत नाही जोपर्यंत विधानसभा काही निर्णय घेत नाही तोपर्यंत. तर 169 नुसार विधान परिषदेची निर्मिती केली जाते. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की किती राज्यांमध्ये विधानसभा आहेत? भारतात एकूण किती राज्यांमध्ये विधानसभा आहेत? तर आतापर्यंत ऑलमोस्ट 7 राज्यांमध्ये विधानसभा होती. परंतु 2019 मध्ये जेव्हा आपण जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून टाकला, त्याचं राज्यात जे काही स्थान आहे ते स्थान नष्ट केलं किंवा रद्द केलं आणि तेथे केंद्रशासित प्रदेश निर्माण केले, म्हणून जम्मू काश्मीरची विधान परिषद आपोआपच नष्ट झालेली आहे. आता सध्या जर आपण विचारात घेतो तर आता सध्या पूर्ण भारतात 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. एकदम सोपी पद्धतीने सांगतो, त्याचा कोड आहे तो लक्षात ठेवायचा, शॉर्ट ट्रिक आहे ती लक्षात ठेवायची. कुठल्या राज्यांमध्ये विधानसभा आहे, विधान परिषद आहे भारतात, तर लक्षात ठेवा MBA तक. MBA तक हा एक कोड आहे, सोपी आहे एकदम. MBA तक, MBA तक, MBA तक हा एक कोड आहे आणि यानुसार तुम्ही 6 राज्य लक्षात ठेवू शकता. M मीन्स महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र. दुसरं राज्य जर लक्षात घेतलं तर ते आहे बिहार. तिसरं राज्य जर लक्षात घेतलं ते आहे आंध्र प्रदेश. चौथं राज्य जर तुम्ही लक्षात घेतलं तर ते आहे तेलंगणा. 5वं राज्य लक्षात घेतलं तर उत्तर प्रदेश आणि 6वं राज्य आहे कर्नाटक. अशा पद्धतीने आपल्या भारतातील 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की हे तर विचारतातच पेपरला, परंतु या विधान परिषदेची सदस्य संख्या सुद्धा विचारली जाते. ती सुद्धा सांगण्याचे प्रयत्न करतो की भारतातील ज्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे त्या राज्यांमधील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे. आता भारतीय राज्यघटनेत अशी तरतूद केलेली आहे की विधान परिषदेची सदस्य संख्या ही कमीत कमी 40 असावी. 40 पेक्षा कमी असायला नको, 40 पेक्षा कमी नाही पाहिजे. त्याला अपवाद होतं जम्मू काश्मीर, परंतु आता जम्मू काश्मीरची विधान परिषद नष्ट झाली, त्या कारणाने काही प्रॉब्लेम नाही, आता अपवाद राहिलेला नाही. म्हणून कमीत कमी 40 सदस्य संख्या असली पाहिजे आणि जास्तीत जास्त विधान परिषदेची सदस्य संख्या जे मी पुढे गेलंच कलमानुसार ते किती असली पाहिजे, तर त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3 सदस्यांपेक्षा जास्त नसली पाहिजे. म्हणजे एखाद्या राज्याची जर 150 असेल सदस्य संख्या विधानसभेची, तर 1/3 म्हणजे 50, म्हणजे त्या विधान परिषदेची सदस्य संख्या 50 पेक्षा जास्त नसायला पाहिजे, अशी तरतूद आहे. मग आपल्या भारतात एकूण जे 6 विधान परिषद आहे त्यांची सदस्य संख्या किती आहे तर समजून घ्या. महाराष्ट्रात, आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. बिहारचा जर विचार केला तर तुम्ही 75 आहे. जर तुम्ही आंध्र प्रदेशचा विचार केला तर 50 आहे. 50 ही 90 होती 2 नंबरला होतं विधान परिषद सदस्य संख्यामध्ये. ओके, आंध्र प्रदेश. परंतु तेलंगणा जेव्हापासून 2014 मध्ये त्यापासून वेगळं झालं तेव्हापासून सदस्य संख्या डिवाइड झाली. तेलंगणामध्ये आहे 40 सदस्य संख्या. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त विधान परिषदेची सदस्य संख्या आहे ती म्हणजे 100. उत्तर प्रदेश राज्य भारतात 1 नंबर आहे सदस्य संख्येत, मग ती लोकसभेची असो, राज्यसभेची असो, ती विधान परिषदेची असो, विधानसभेची असो, लक्षात ठेवायचं. आणि कर्नाटक आहे 75. अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवू शकता की भारतातील एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. MBA तक हा त्याचा कोड आहे. सदस्य संख्या जर लक्षात घेतली तर महाराष्ट्र 78 आहे, बिहार 75 आहे, आंध्र प्रदेश 50 आहे, तेलंगणा 40 आहे, उत्तर प्रदेश 100 आहे आणि कर्नाटक 75 आहे. हे झाले तुमचे विधान परिषद. आणि ही कशी निर्माण केली जाते तर कलम 169 नुसार त्या राज्याच्या संबंधित राज्याने जर विशेष बहुमताने ठराव पारित करून तो संसदेकडे पाठवला असेल तर आणि संसदेने त्याला मान्यता दिली असेल तर
त्या राज्यात विधान परिषद निर्माण करण्यात येते. आता एवढ्याच राज्यामध्ये विधान परिषद होती काय, ही महत्वाची बाब आहे की याच्या अगोदर सुद्धा विधान परिषद हो, याच्या अगोदर सुद्धा भारतामध्ये विधान परिषदा होत्या. आपण जर म्हटलं तर पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये विधान परिषदा होत्या. पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये विधान परिषद होत्या, ज्या 1969 मध्ये नष्ट करण्यात आल्या. 1969 ला या राज्यातील विधान परिषदा नष्ट करण्यात आल्या. बरोबर पद्धतशीर समजून घेण्याचे प्रयत्न करा. 2010 पासून मध्य प्रदेशमध्ये किंवा 1956 पासून 7वी घटना दुरुस्ती केली. मध्य प्रदेशमध्ये विधान परिषद असावी अशी मान्यता भेटलेली आहे, परंतु राष्ट्रपतीने अजूनही ती अधिसूचना काढली नाही, म्हणून मध्य प्रदेशमध्ये अजूनही निर्माण झालेली नाही विधान परिषद, लक्षात घ्या. तामिळनाडूमध्ये 1984 मध्ये नष्ट केली होती. 2010 मध्ये परत त्यांनी चालू करावं किंवा विधान परिषद यावी असा ठराव पारित केला, पण संसदेने अजूनही त्याच्यावर कुठलाच निर्णय घेतलेला नाही. नष्ट इथली करण्यात आली, लक्षात घ्यायचं. बरोबर पद्धतशीर समजून घेण्याचे प्रयत्न करा. आता 2 राज्य असे आहेत ज्या राज्यांच्या विधान परिषदेला संसदेने मान्यता दिलेली आहे. ते 2 राज्य अत्यंत महत्वाचे आहे, करंट अफेअरमध्ये प्रश्न येऊ शकतो. ते म्हणजे ओडिसा आणि दुसरं राज्य आहे सिक्कीम, आसाम. असे 2 राज्य आहेत. या राज्यामध्ये पुढील कालखंडात विधान परिषद अस्तित्वात येऊ शकते. या 2 राज्यांमध्ये जर अस्तित्वात आली तर एकूण 8 राज्य होतील. हा करंट अफेअरचा प्रश्न असू शकते किंवा आपल्या राज्यशास्त्रामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकते की या राज्यांच्या विधान परिषदांना संसदेने मान्यता दिलेली आहे. आता ते एक्झिक्यूट कधी होते ते आपल्या लक्षातच येईल. अशा पद्धतीने ही विधान परिषद 169 नुसार तिची निर्मिती केली जाते. याचे स्क्रीनशॉट काढायचे असले काढून घ्यायचे. बरोबर पद्धतशीर सगळ्या गोष्टी. काही प्रॉब्लेम्स असले तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवत चला, म्हणजे त्याच्यावरही आपण बोलू. ठीक आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने विधान परिषदेची सर्व माहिती होती ते सांगण्याचा प्रयत्न केला. 169 नुसार विधान परिषदेची निर्मिती केली जाते. जर निर्मिती झाली तर मग राज्य विधिमंडळ जे आहे आपलं, ते विधिमंडळ त्या राज्यात 3 घटकापासून बनलेलं असेल. राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद. नसेल विधान परिषद तर मग या 2 घटकापासून बनलेलं असेल. दॅट्स इट. ओके, लक्षात घ्यायचं. हे मी मोडतो, याच्याकडे लक्ष असू द्या. हा कोड अत्यंत महत्वाचा आहे. ठीक आहे, चला पद्धतशीर पुढे जाऊ. आता पुढे जात असताना आता या विधिमंडळाच्या रचना झाल्या. आता कलम 170 मध्ये आपल्याला सांगितली विधानसभेची रचना. विधानसभा रचना. आता विधानसभा रचनेमध्ये काय काय आले पाहिजे बाबा? तर विधानसभा रचनेमध्ये सदस्य संख्या आली पाहिजे. सर्वात महत्त्वाची बाब की विधानसभेच्या रचनेमध्ये काय आली पाहिजे? तर विधानसभा रचनेमध्ये सदस्य संख्या आली पाहिजे. तर विधानसभेची सदस्य संख्या प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते. लोकसंख्येनुसार विधानसभेची सदस्य संख्या ठरत असते. त्या कारणाने महाराष्ट्रात वेगळी, उत्तर प्रदेशमध्ये वेगळी, जम्मू काश्मीरमध्ये वेगळी, आता तर नसेल, राजस्थानमध्ये वेगळी, मध्य प्रदेशमध्ये वेगळी, आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, इथे सगळ्या गोष्टी ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सदस्य संख्या लोकसंख्येनुसार आढळून येते. परंतु जर आपण राज्यघटनेचा विचार केला तर राज्यघटनेमध्ये सदस्य संख्या, विधानसभेची सदस्य संख्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त ठरवलेली आहे. कमीत कमी किती असावी? कमीत कमी म्हणजे मिनिमम किती असावी? तर मिनिमम 60 पाहिजे. 60 पेक्षा कमी असणार नाही. परंतु काही राज्याला अपवाद आहे, जसं अरुणाचल प्रदेश झालं, जसं सिक्कीम झालं, जसं गोवा झालं. ओके, लक्षात ठेवायचं. मिझोरम झालं, त्या राज्यांमध्ये 60 पेक्षा खूप कमी सदस्य संख्या आहे, परंतु ते लोकसंख्येनुसार आहे आणि तिथल्या लोकांना प्रतिनिधित्व भेटावं या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आहे. परंतु हा कमीत कमी आकडा एक ठरवला त्यांनी, त्याला अपवाद 2-4 राज्य आहेत, त्याच्याकडे लक्ष असावं. ठीक आहे, जास्तीत जास्त किती असावी? जास्तीत जास्त मॅक्झिमम किती असावी? तर विधानसभेची सदस्य संख्या असते जास्तीत जास्त 500. 500 पेक्षा कुठल्याच राज्याची भारतात आता तरी 500 पेक्षा जास्त सदस्य संख्या नाही. पुढच्या लोकसंख्येनुसार जर आपण लक्षात घेतलं, पुढची लोकसंख्येची गणना होईल, त्यानुसार जर लक्षात घेतलं तर कदाचित होईल, काही सांगता येत नाही. अशा पद्धतीने ही विधानसभेची रचना आपल्याला कलम 170 मध्ये सांगितलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला सदस्य संख्या समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, विधानसभा बरोबर पद्धतशीर समजून घेण्याचे प्रयत्न करा. प्रत्येकच राज्यात विधानसभा असते, असं कोणतंच राज्य नाही तिथे विधानसभा नसते. काही केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा, दिल्ली आणि पॉंडिचेरीचा विचार केला तर तिथे सुद्धा विधानसभा आहेच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. बरोबर पद्धतशीर विधानसभेची रचना. जास्तीत जास्त कमीत कमी. अपवाद जे आहेत ते अपवाद लक्षात ठेवा. मी काही अपवाद तुम्हाला सांगितले. सिक्कीम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, गोवा आहे. ओके, मिझोरम आहे, मणिपूर आहे, नागालँड सुद्धा आहे. असे जे राज्य आहेत तिकडे सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडियाच्या कडचे, त्या राज्यांमध्ये सदस्य संख्या कमी आहे, परंतु तो अपवाद आहे, त्याच्याकडे बरोबर लक्ष असू द्या. हे रचनेमध्ये पाहावं लागेल आपल्याला कलम 170 नुसार. पुढे जाऊ. कलम 171. कलम 171 नुसार काय? तर विधान परिषदेची रचना. विधान परिषद. आता विधान परिषदेची रचना.
आता ज्या राज्यामध्ये विधान परिषद असेल तिथेच हे कलम लागू पडेल, ज्या राज्यामध्ये विधान परिषद नाही तिथे या कलमाचं काही घेणं देणंच नाही. मग विधान परिषदेची रचना तेच विधानसभेच्या रचनेसारखंच विधान परिषदेची रचना की विधान परिषदेमध्ये सदस्य संख्या किती असते, मी याच्या अगोदर बोलता बोलता सांगितलंच तुम्हाला. सदस्य संख्या किती असते, तर कमीत कमी आपण लक्षात घेतला, कमीत कमी सदस्य संख्या असते विधान परिषदेची 40, आणि जास्तीत जास्त किती असते, जास्तीत जास्त असते विधानसभेच्या, त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3, 1/3. ओके, लक्षात ठेवायचं 1/3 कशाच्या, तर विधानसभेच्या सदस्य संख्येच्या, विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 सदस्य संख्या विधान परिषदेमध्ये असते जास्तीत जास्त, आणि कमीत कमी किती असावी, 40 असावी, हे ठरलेलं आहे. अशा पद्धतीने 171 मध्ये आपल्याला विधान परिषदेची रचना दिलेली आहे. बरोबर पद्धतशीर समजून घेण्याचे प्रयत्न करा. ओके, आता पुढे जाऊ. आता रचनेत हेच काय येते, तर त्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाकी गोष्टींसाठी आपल्याला वेगळी तरतूद, वेगळे कलम दिलेले आहे, म्हणून आपण घेतलंय फक्त सदस्य संख्या पद्धतशीर, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊ कलम 172 नुसार. 172 नुसार काय आहे, तर कार्यकाल दिला आहे. कार्यकाल, विधिमंडळाचा कार्यकाल. विधिमंडळाचा म्हणजे विधानसभेचा, विधान परिषदेचा कार्यकाल. आता दोघांचा जर विचार केला तुम्ही तर विधानसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. बरोबर, शांततेने समजून घ्या. विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, म्हणजेच विधानसभेच्या सदस्याचा सुद्धा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. हे बरोबर पद्धतशीर समजून घ्या. विधानसभेचा कार्यकाल कमी जास्त होऊ शकतो, ऑब्व्हियसली होऊ शकतो. जर राज्यपालाला, मंत्रिमंडळाने, मुख्यमंत्र्याने सल्ला दिला की विधानसभा विसर्जित करण्यात यावी तर राज्यपाल विसर्जित करू शकतात, त्यामुळे कार्यकाल कमी होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही अडचण असेल, राष्ट्रीय आणीबाणी असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल, तर त्यावेळी एक वेळेस एका वर्षाने विधानसभेचा कार्यकाल वाढू शकतो. तो असा कितीही वेळेस एका वर्षाला वाढवला जाऊ शकतो. म्हणजे आपल्या विधानसभेचा किंवा विधिमंडळाचा कार्यकाल कमी जास्त होऊ शकतो, एवढं लक्षात घ्या. परंतु एक्झॅक्टली आकडा जर लक्षात घेतला तर 5 वर्ष. सदस्याचा कार्यकाल जो आहे तो कमी होऊ शकतो. मृत्यू होत असेल, राजीनामा दिला असेल, दुसऱ्या एखाद्या पदावर निवड झाली असेल किंवा अपात्र घोषित करण्यात आलं असेल तर त्या कारणाने 5 वर्षापेक्षा त्याचा कार्यकाल कमी होऊ शकतो, जास्त होऊ शकत नाही, काळजीच करायची नाही. अशा पद्धतीने कलम 172 मध्ये विधानसभेचा कार्यकाल सांगितला. आता 172 नुसार विधान परिषदेचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता, विधान परिषद ज्या राज्यामध्ये असेल त्या राज्यात विधान परिषदेच्या कार्यकालाचा जर विचार केला तर हे स्थायी सभागृह आहे. हे कधीच नष्ट होत नाही, स्थायी सभागृह कधीच नष्ट होत नाही आणि याचा कार्यकाल निश्चित नाही. पण याच्या सदस्याचा कार्यकाल निश्चित आहे. सदस्य किती असतात, सदस्याचा कार्यकाल असतो 6 वर्ष. सदस्याचा कार्यकाल असतो, विधान परिषदेच्या सदस्याचा 6 वर्षाचा कालखंड असतो. शांततेने समजून घेण्याचे प्रयत्न करा. ओके, 6 वर्षाचा कालखंड असतो आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच परत दर 2 वर्षांनी नियुक्त केले जातात. यामुळे काय होते, नव्या जुन्या सर्व लोकांचं संक्रमण होते आणि चांगले निर्णय घेण्यासाठी मदत होते, असं आपल्या राज्यघटनेत सांगितलेलं आहे. लक्षात ठेवायचं बरोबर पद्धतशीर 6 वर्ष. आता हे 6 वर्षासाठी निवडून आलेले सदस्य आलाच विषय. इथे सदस्य संख्या आपण लिहिली, सदस्य संख्या किती असावी विधान परिषदेची, तर कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 1/3. आता हे जे सदस्य संख्या आहे हे लोक कोणाकडून निवडून दिले जातात, पहिली महत्त्वाची गोष्ट आणखी सांगतो. ठीक आहे, विधानसभेचे सदस्य असतात जे लोकांद्वारे प्रत्यक्ष निवडून दिले जातात, ज्यांना आपण आमदार म्हणतो, एमएलए म्हणतो. ठीक आहे, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हणतो आपण. तर ते लोकांद्वारे प्रत्यक्ष निवडून दिले जातात विधानसभेवर. ठीक आहे, लोकांद्वारे प्रत्यक्ष निवडून दिले जातात, लोकांद्वारे. ठीक आहे, पद्धतशीर समजून घेण्याचे प्रयत्न करा. पण 2 राज्य त्याला अपवाद आहेत. 2 राज्य असे आहेत, सिक्कीम आणि नागालँड हे 2 राज्य आहेत. तिथे विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या सदस्यामध्ये काही सदस्य अप्रत्यक्ष निवडून देण्याची सुद्धा तरतूद आहे. हा अपवाद आहे, लक्षात ठेवा, सिक्कीम आणि नागालँड. या 2 राज्यातील विधानसभामध्ये काही सदस्य अप्रत्यक्ष सुद्धा निवडून जातात, परंतु बाकी सर्व राज्यांमध्ये किंवा बाकी सर्व राज्यांच्या विधानसभामध्ये विधानसभेचे सर्व सदस्य प्रत्यक्ष पद्धतीने, प्रत्यक्ष निवडणुकीद्वारेच निवडून दिले जातात. आता विधान परिषदेचा जर विचार केला तर इथले सदस्य प्रत्यक्ष निवडून दिले जात नाही, इथले सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. हे अप्रत्यक्ष पद्धत जर आपण लक्षात घेतली तर मी या एका साईडला लिहिण्याचे प्रयत्न करतो, तुम्ही समजून घेण्याचे प्रयत्न करा की किती सदस्य कडून निवडून दिले जातात. ठीक आहे, एकूण विधानसभेचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता, ठीक आहे, बरोबर पद्धतशीर समजून घेण्याचे प्रयत्न करा. एकूण विधानसभेचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर एकूण विधानसभेच्या सदस्यांपैकी
506 सदस्य, बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करा. 506 सदस्य जे आहेत हे 506 सदस्य वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून दिले जातात, प्रत्यक्ष लोकांकडून नाही. ठीक आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून. कोणते गट आहेत ते सांगतो. आणि राहिलेले 6 पैकी 5 वेगवेगळ्या गटाकडून, तर राहिलेला एक जो गट आहे म्हणजे 6 पैकी 1 हा राज्यपालाकडून निवडला जातो. नामनिर्देशित करतात राज्यपाल 158 सदस्यांना आणि तेवढे सदस्य विधान परिषदेत निवडून दिले जातात. आता एवढे सोडले तर बाकी जेवढे 556 सदस्य आहे यांच्यापैकी, हे आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे, या 556 सदस्यांपैकी किती सदस्य कुठून कुठून निवडून दिले जातात ते अत्यंत महत्वाची बाब आहे. समजलो, शांततेने समजून घेण्याचे प्रयत्न करा. जे मी या साईडला इथे वरच्या साईडला लिहिण्याचे प्रयत्न करतो. कुठून किती निवडले जातात 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आपल्याला. 1/3 सदस्य जे आहेत, 1/3 सदस्य हे विधिमंडळ सदस्यांकडून, विधानसभा सदस्यांकडून निवडून दिले जातात. विधानसभा सदस्याकडून 1/3 सदस्य विधान परिषदेचे विधानसभेच्या सदस्यांकडून निवडून दिले जातात. 1/3 सदस्य, शांततेने समजून घेण्याचे प्रयत्न करायचे, 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आपल्याकडे, ज्याला पंचायत राज म्हणतो आपण. नगरपालिका असतील, ग्रामपंचायत असतील, पंचायत समिती असतील, महानगरपालिका असतील किंवा अदर काही मंडळे असतील त्यांच्याद्वारे, म्हणजे याला स्थानिक स्वराज्य संस्थेकडून. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडून दिला जातं 1/3. त्यानंतर पुढचा आकडेवारी जर लक्षात घेतली तर 1/12 सदस्याकडून निवडून दिला जातात. 1/12 दिले जातात पदवीधर. एक 12 सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून दिले जातात. त्यानंतर शेवटची आकडेवारी 1/12 सदस्य असतात जे शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात. शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात. अशा पद्धतीने हे 556 सदस्य जे आहेत ते हे लोक वेगवेगळ्या गटातून निवडून दिल्या जातात आणि उरलेले 156 जे आहे ते राज्यपालाद्वारे नियुक्त केले जातात. विधान परिषदेच्या रचनेमध्ये सदस्य संख्येमध्ये तो एक पॉईंट क्लिअर करून घेतला आपण. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्थायी सभागृह असते, सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. शांततेने समजून घेण्याचे प्रयत्न करा. 172 सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी हे मोडणार आहोत आणि याच्या पुढचे जे कलम आहेत ते आपण पुढे करणार आहोत. त्या पद्धतीने बरोबर शांततेने लक्षात ठेवण्याचे प्रयत्न करा की 172 नुसार कार्यकाल दिला 5 वर्ष विधानसभेचा, तिथल्या सदस्याचा सुद्धा 5 वर्ष. तो मृत्यूमुळे, राजीनाम्यामुळे किंवा अपात्र घोषित केल्यामुळे कमी होऊ शकतो, तो आपण पुढे शिकूच. विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषदेचा कार्यकाल नाहीये, स्थायी सभागृह आहे, ते कधीच विसर्जित केला जाऊ शकत नाही. पण त्याच्या सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, जे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य नियुक्त केले जातात आणि तेवढेच निवृत्त होतात. ठीक आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊ आपण. हे मी बोलून टाकतो इथला. आता पुढचं महत्वाचं कलम आहे कलम 173. कलम 173 मध्ये काय आहे? कलम 173 मध्ये दिले आहे पात्रता. विधिमंडळाच्या सदस्यांच्या पात्रता काय असाव्या. आता ज्या वेळेस तुम्ही विधानसभेचा विचार करता, विधिमंडळात 2 सभागृह तर असेल, सभागृह विधान परिषद तर 2 सभागृह असतात, म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्याच्या पात्रता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता पात्रता जर तुम्ही लक्षात घेतल्या विधानसभेच्या सदस्याच्या, तर विधानसभेच्या सदस्याची पहिली पात्रता तुम्ही लक्षात घ्या, तो भारताचा नागरिक असावा. विधान परिषद, विधानसभा दोघांसाठी आहे की तो भारताचा नागरिक असावा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हटली, पात्रता म्हटली, तर दुसरी महत्वाची पात्रता काय असावी, तर दुसरी महत्वाची पात्रता भारताचा नागरिक असल्यानंतर त्याच्या वयाची आहे, ते म्हणजे विधानसभेसाठी 25 वर्ष. वय वर्ष त्या व्यक्तीने किती पूर्ण केलेलं असावं, 25. आणि विधान परिषदेचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता तेव्हा 30 वर्ष. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून जायचं असेल, त्याची नियुक्ती करायची असेल, तर त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावी आणि विधानसभेचा सदस्य होण्यासाठी त्याने 25 वर्ष पूर्ण केलेले असावे. तो भारताचा नागरिक असावा, त्याने 25 वर्ष 30 वर्ष विधानसभा विधान परिषदेसाठी प्राप्त केलेली किंवा पूर्ण केलेली असावी. ही सर्वात महत्वाची बाब आहे. या 2 पात्रता अत्यंत महत्वाच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या पात्रता आहेत, परंतु
त्या एवढ्या महत्त्वाच्या नाही, त्या पेपरमध्ये जास्त विचारल्या जाणार सुद्धा नाही. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी या दिवाळखोरीशी संबंधित असेल, हिशोबाशी संबंधित असेल, तर त्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. लक्षात घ्यायचं विधानसभा. याच्या मग अजून पात्र जर आपण लक्षात घेतलं की त्याने कोणतेच पद धारण केलं नसावं सरकारी. ओके, अशा पद्धतीने सगळ्या ते अपात्रतेत पाहू, पण पात्रतेत पाहिजे गरज नाही. पात्रते या दोन गोष्टी आहे. विधानसभेच्या सदस्य होण्यासाठी 25 वर्ष वय असावं, विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी 30 वर्ष वय असावं. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट पात्रता आहे, सर्वात महत्त्वाची पात्रता आहे. आता ज्यावेळेस तुम्ही पात्रता अपात्रता 173 मध्ये अपात्रता सुद्धा सांगितल्या, पण त्याच्यासाठी वेगळं कलम आहे म्हणून मी ते अपात्रता लिहिले आणि त्यासाठी वेगळं सांगून देतो आणि याच्यासोबतच सांगून देतो. कलम अपात्रतेचा ज्यावेळेस विचार करता, अपात्रता ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस 191 नुसार पाहिजे विधानमंडळाचा सदस्य हा 3 कारणामुळे अपात्र होऊ शकतो. एक म्हटलं पहिली महत्वाची गोष्ट ते 191 कलमानुसार, 191 कलमानुसार अपात्र असू शकतो, त्याच्या तरतुदी आहे. दुसरी महत्वाची जर तुम्ही गोष्ट लक्षात घेतली तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे लोकप्रतिनिधित्व कायदा. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार अपात्र होऊ शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट लक्षात घेतली तर पक्षांतर बंदी कायदा. आपल्या भारतात पक्षांतर बंदी कायदा लागू झालेला आहे. तर या 3 पद्धतीने 3 कारणाने 3 तरतुदीनुसार एखादा व्यक्ती अपात्र ठरू शकतो. ज्यावेळेस तुम्ही 191 चा विचार करता, कलम 191 नुसार अपात्रतेचा विचार करता, तेव्हा त्या अपात्रता कुठल्या आहे. तर पहिली महत्वाची गोष्ट काय आहे, तर तो व्यक्ती, पहिली महत्वाची गोष्ट 191 नुसार तो व्यक्ती दिवाळखोर नसावा, बँकरप्ट नसावा, ही पहिली महत्वाची बाब आहे. आणि आता सगळे पाहिजे हे लोकप्रतिनिधी सगळे तसे आहेत बामटे. 191 कलमानुसार तो दिवाळखोर नसावा, पहिली महत्वाची अपात्रता. जर तो दिवाळखोर असेल तर तो अपात्र ठरतो. दुसरी महत्वाची गोष्ट की तो मानसिक रुग्ण नसावा, म्हणजे बॅड नसावा, पागल नसावा, ही दुसरी महत्वाची बाब आहे. पद्धतशीर समजून घेण्याचा प्रयत्न करा. 191 मध्ये या 2 महत्वाच्या पात्रता आहेत. भरपूर दिल्या आहेत, परंतु त्याचा एवढा विचार करायचा नाही. जे सिलेक्टेड अभ्यास आहे तो जास्तीत जास्त जमा करून ठेवायचा. ठीक आहे, शांततेने समजून घ्या. 191 नुसार 2 महत्वाची गोष्ट तो दिवाळखोर नसावा आणि दुसरी महत्वाची गोष्ट तो मानसिक रुग्ण नसावा, म्हणजे पागल नसावा, मॅड नसावा. 191 सांगते. लोकप्रतिनिधित्व कायदा काय आहे, तर लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकते आमदार होण्यापासून. कुठल्या गोष्टी, तर लोकप्रतिनिधित्व कायद्यात पहिली महत्वाची बाब आहे की एखाद्या व्यक्तीला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली नसावी. ठीक आहे, तो व्यक्ती लोकप्रतिनिधी होण्यासाठी अपात्र ठरतो. ठीक आहे, लोकप्रतिनिधित्व कायद्यातली पहिली तरतूद, पहिली अपात्रता किंवा पात्रता आहे म्हटलं चालेल, की ज्याला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली आहे तो अपात्र ठरतो. तो ठरतो अपात्र 151 चा लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार. ठीक आहे, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951. दुसरी महत्वाची बाब याच्यातच, याच कायद्यानुसार दुसरी महत्वाची बाब काय, तर तो व्यक्ती निवडणुकीचा जर हिशोब निवडणूक आयोगाने मागितलेल्या वेळेवर देऊ शकत नसेल तर तो व्यक्ती अपात्र ठरतो. किंवा निवडणुकीच्या एखाद्या गोष्टीमध्ये तो जर व्यक्ती दोषी आढळत असेल, त्याबाबत तर ज्याला दोषी सिद्ध झाला असेल तो, तर त्याला अपात्र घोषित केलं जाते 1951 च्या कायद्यानुसार. त्याच्यानंतरची पुढची महत्वाची गोष्ट 1951 च्या कायद्यानुसार एखादा व्यक्ती ज्या एखादी संस्था असेल, ज्या संस्थेमध्ये 25% पेक्षा जास्त भागीदारी सरकारची आहे, अशा कंपनीमध्ये, संस्थेमध्ये, संघटनेमध्ये जर कुठल्या महत्वाच्या पदावर असेल तर तो व्यक्ती सुद्धा लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार अपात्र ठरतो. त्याच्यानंतरची पुढची आणि अत्यंत महत्वाची अपात्रता आहे लोकप्रतिनिधित्व कायद्यात, ते म्हणजे एखादा व्यक्ती जर अस्पृश्यता पाळत असेल आणि त्यासाठी जर दोषी ठरला जात असेल तर तो सुद्धा 1951 च्या कायद्यानुसार अपात्र ठरतो. या महत्वाच्या अपात्रता आहेत 1951 च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यात. आता पुढे जात असताना पक्षांतर बंदी कायदा, आपल्याला माहिती आहे भारतात पक्षांतर बंदी कायदा लागू केला 85-86 पासून आपण. ठीक आहे, बरोबर पद्धतशीर लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे जे काही घटना दुरुस्ती केली आपण आणि त्या जो काही कायदा केला आपण 2002 पासून 2006 पासून, ते काही जो आहे त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. यानुसार सुद्धा एखादा व्यक्ती जर पक्षांतर करत असेल, म्हणजे निवडून येईपर्यंत दुसऱ्या पक्षात, निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात, असं जर करत असेल तर मग तो व्यक्ती पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरतो. अशा पद्धतीने 3 प्रकारच्या अपात्रता आपल्याला दिलेल्या आहे विधिमंडळाच्या सदस्याच्या. 191 कलमानुसार, लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रता सांगितलेली आहे. 173 मध्ये पात्रता, त्याच्याबरोबर आपण अपात्रता समजून घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. समजलं? ओके. आता याचा ज्यावेळेस पुढे अजून विचार करता तुम्ही, तेव्हा पुढे जात असताना 174 चा जर आपण विचार केला तर कलम 174, मी सिक्वेन्स नाही घेतो, कलम 174 चा ज्यावेळेस विचार करता तेव्हा कलम 174 नुसार अधिवेशनं दिली आहे, विधिमंडळाची अधिवेशने.
आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे परीक्षेमध्ये प्रश्न चुकतात. बरेच विद्यार्थी मला मेसेज पाठवतात की मी ते हे सोडवलं, माझं बरोबर असायला पाहिजे. नाही बघा, बरोबर नाही आहे. जो प्रश्न येतो तुम्हाला पेपरला तिथेच तुम्ही चुकता की अधिवेशन जे असतात विधिमंडळाचे ते बोलावते कोण, ती जबाबदारी कोणाची आहे. तर कलम 174 नुसार विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची जबाबदारी राज्यपालाची असते. ठीक आहे, बोलावण्याची जबाबदारी राज्यपालाची असते. विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याची म्हणजे विधान परिषदेची असो की विधानसभेची असो त्याची जबाबदारी कोणाची असते तर राज्यपालाची असते. मग हे कामकाज कोण चालवते तर मग त्याच्यासाठी विधानसभेत सभापती उपसभापती असतात. विधान परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष असतात. त्याला सभापती उपसभापती म्हटलं तर काही चुकणार नाही, काही टेन्शन घेऊ नका. एक मुख्य व्यक्ती आणि एक उपव्यक्ती अशा दोन गोष्टी असतात. बरोबर शांततेने समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, जे सांगू त्याच्याकडे लक्ष द्यावा. आता 178 जर काही सोडून द्यायचे कलम 178चा ज्यावेळेस तुम्ही विचार करता तर 178 मध्ये सांगितलंय की विधानसभा अध्यक्ष विधानसभेत एक सभापती असते, त्यांची निवडून आल्यानंतर विधानसभा तयार झाल्यानंतर जी पहिली बैठक होते त्या पहिल्या बैठकीमध्ये विधानसभेच्या अध्यक्षाची निवड केली जाते. पद्धतशीर समजून घेण्याचा प्रयत्न करा. विधानसभेच्या अध्यक्षाची निवड जी पहिली बैठक होते विधानसभेची निवडून आल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर त्या पहिल्या बैठकीमध्ये विधानसभेच्या अध्यक्षाची निवड केली जाते कलम 178 नुसार. ओके, समजलं. शांततेने समजून घेण्याचा प्रयत्न करा की कलम 178 नुसार विधानसभेच्या सभापतीची निवड केली जाते. याच कलमानुसार त्या सदस्यांपैकी एका जणाची उपसभापती म्हणून सुद्धा निवड केली जाते. उपसभापती या दोघांचंही काम काय तर सभापतीचं काम असते की पूर्ण विधानसभेचं कामकाज चालवणे, सुरळीत पद्धतीने नियमानुसार कामकाज चालवणे, एखाद्याला दंड देणे, एखाद्याला बरखास्त करणे, सभागृहातून बाहेर काढून टाकणे आणि इतर भरपूर साऱ्या गोष्टी या सभापतीला अधिकार असतो. धनविधेयक आयोगाने ठरवणे, संयुक्त बैठक भरल्या जात असेल तर त्याचं अध्यक्षस्थान भूषणे, जशा प्रकारे लोकसभेला अधिकार असतात तशाच पद्धतीने लोकसभेच्या अध्यक्षाच्या अधिकाराप्रमाणेच या सभापतीला अधिकार असतात. अध्यक्ष उपाध्यक्ष म्हटलं तरी काही फरक पडणार नाही. शांततेने समजून घ्या. ओके, ज्यावेळेस तुम्ही कलम 179चा विचार करता 179चा तेव्हा यांचा कार्यकाळ संपुष्टात येणे किंवा यांचं पद रिक्त होणे या दोन गोष्टी आहेत. पद रिक्त होणे, अध्यक्ष उपाध्यक्षाचं पद केव्हा रिक्त होते तर अध्यक्ष उपाध्यक्षाचं पद जर अध्यक्षांना राजीनामा दिला असेल, अध्यक्ष हा उपाध्यक्षाला संबोधून राजीनामा देतो विधानसभेत, त्याने पारित केला असेल तर तो मग राजीनामा पारित झाला असेल तर अध्यक्षाचं पद बरखास्त होते. दुसरी महत्वाची गोष्ट, मृत्यू झाला असेल तर त्याचं पद रिक्त होऊ शकते. ठीक आहे, त्याचं पद पुढचं बंद होऊ शकते. तिसरी महत्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली अध्यक्षाची तर अध्यक्षाचं अजून काय होऊ शकते तर अध्यक्षावर अविश्वास ठराव मांडला जाऊ शकते. जो ठराव 14 दिवसाच्या पूर्वी 14 दिवसा अगोदर नोटीस देऊन पारित करावा लागतो, मांडावा लागतो. तो मांडल्यानंतरही विधानसभेचे अध्यक्ष तिथे उपस्थित राहू शकतात, फक्त मतदान करू शकतात, चर्चाही करू शकतात, भाषणही करू शकतात, पण निर्णायक मत देऊ शकत नाही. हे महत्वाची बाब आहे. 3 गोष्टीमुळे त्यांचं पद रिक्त होऊ शकते: मृत्यू होणे, राजीनामा देणे किंवा मग त्यांच्यावर अविश्वास ठराव पारित होणे. उपसभापतीचंही तसंच आहे. मृत्यू होणे, राजीनामा देणे. राजीनामा उपसभापती सभापतीला उद्देशून देतात आणि सभापती उपसभापतीला उद्देशून देतात. ते एकमेकांजवळ देतात. ठीक आहे, चट्टपट्ट्या टेन्शन घ्यायचं नाही. दोघं जण महत्वाची बाब आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि अविश्वास ठराव यांच्यावर सुद्धा आणला जाते. याच्यासाठी सुद्धा 14 दिवस अगोदरच नोटीस द्यावी लागते आणि ते सुद्धा उपस्थित राहू शकतात, भाषण नाही करू शकतात, मतदानात भाग घेऊ शकत नाही उपसभापती. त्याच्याकडे बरोबर लक्षात ठेवा. ठीक आहे, 179 नुसार यांचं पद रिक्त होणे कोणाचं? सभापती आणि उपसभापती म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचं. बरोबर, शांततेने लक्षात ठेवा. मग जशा पद्धतीने याला सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष असतात तशाच पद्धतीने जर त्या राज्यात विधान परिषद असेल तर तिथे सुद्धा अध्यक्ष उपाध्यक्ष असतात. मग ज्यावेळेस तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्षाचा विचार करता कोणाच्या? विधान परिषदेचा, तर कलम 182 येते. 182 मध्ये आहे विधान परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. अध्यक्ष उपाध्यक्ष या दोघांची तरतूद केलेली आहे. विधान परिषद सभापती उपसभापती म्हणा, उलटे तिलटे नाव झाले काही फरक पडणार नाही. 182 विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेम वहीच प्रोसिजर जे आहे. आता केंद्राचा जर विचार केला तर विधान परिषद जे सारखं जे राज्यसभा आहे तिथे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात, पण इथे काही असं पद नाही तर मग इथे उपराज्यपाल पद तयार करावं लागत असतं आणि प्रॉब्लेम झाले असते सगळे, तर ते केलेलं नाही. म्हणून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही विधान परिषदेच्या सदस्यांमधूनच निवडून दिले जातात. दोघंही बहुमताने. पहिले जे सभागृहाची बैठक होते निवडणूक झाल्यानंतर त्यामध्ये दोघांची निवड केली जाते किंवा पहिले अध्यक्षाची निवड केली जाते आणि अध्यक्ष मग एक बैठक परत बोलावते, त्याची
स्थान निश्चित करते किंवा वेळ निश्चित करते आणि नंतर त्या सभेमध्ये उपाध्यक्षाची निवड केली जाते. ठीक आहे. यांच्या सुद्धा पद रिक्त होण्याची तरतूद आहे घटनेमध्ये. कलम 183 मध्ये या दोघांची सुद्धा पद रिक्त होणे याची तरतूद दिलेली आहे. पद रिक्त होणे जशा प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षाचं उपाध्यक्षाचं पद रिक्त होण्याची तरतूद आहे 179 मध्ये, तशाच प्रमाणे 183 मध्ये सुद्धा विधान परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची पद रिक्त होण्याची तरतूद दिलेली आहे. तेच प्रोसिजर आहे. राजीनामा होणे, अविश्वासाचा ठराव मांडला जाणे किंवा मृत्यू होणे या 3 कारणावरून यांचे सुद्धा पद रिक्त होऊ शकतात. शांततेने समजून घेण्याचे प्रयत्न करा. ओके, शांततेने. या अशा पद्धतीने काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. याच्या व्यतिरिक्त काय तरतुदी आहेत ते समजून घेण्याचे प्रयत्न करा. याच्या व्यतिरिक्त तरतुदी आहेत आपल्याकडे की गणपूर्ती विधानसभा. हे तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे जातो मी पटापट. ओके, सरळ झालं पाहिजे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे विधिमंडळाचा पूर्ण विधान परिषद असेल, विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही. गणपूर्ती हा महत्त्वाचा पॉईंट आहे. गणपूर्ती राज्यघटनेच्या कलम 189 मध्ये दिलेली आहे. विधिमंडळाची गणपूर्ती दिलेली आहे कलम 189 गणपूर्ती. आता गणपूर्ती म्हणजे काय, कामकाज चालण्यासाठी जेवढ्या सदस्यांच्या उपस्थितीची गरज असते इट्स कॉल्ड गणपूर्ती म्हटलं जाते. ठीक आहे, म्हणजे तेवढे लोक उपस्थित असावे. आता हे उपस्थिती किती असावी, गणपूर्ती किती आहे तर एकूण सदस्यांच्या 1.1 सभापती असेल तर सभापतीला पकडून सुद्धा 1.1 सदस्य उपस्थित असतील तर त्याला गणपूर्ती म्हटलं जाते. एवढे सदस्य उपस्थित असतील तरच विधानसभेचं विधिमंडळाचं कामकाज पुढे चालू शकते. म्हणजे विधान परिषद असो की विधानसभा असो त्यांचं कामकाज पुढे चालू शकते. अन्यथा कामकाजाला तहकुबी दिली जाते. शांततेने समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ती तहकुबी राज्यपाल बोलवतात, परंतु जे काही आपल्याकडे गणपूर्तीने तहकूब करणे असेल ते बैठक अधिवेशन ते सगळं सभापती करू शकतात, अध्यक्ष करू शकतात. राज्यपालाला त्याच्यात काहीच अधिकार नाही. शांततेने समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. याच्या अशा वेळेस आपण आताच उपसभापती सभापती पाहिला, पण अशा वेळेस जर समजा सभापती हजर नसतील, उपसभापती हजर नसतील, म्हणजेच अध्यक्ष उपाध्यक्ष जर हजर नसतील तर मग कोण काम करेल. जर अध्यक्ष नसतील तर उपाध्यक्ष ते कामकाज पाहतील. पण अध्यक्ष नसतील उपाध्यक्ष नसतील दोन्ही जर हजर नसतील विधान परिषदेच्या बाबतीत विधानसभेच्या बाबतीत तर विधानसभेमध्ये अध्यक्षीय पॅनल असते. विधानसभामध्ये अध्यक्षीय पॅनल, याच्यामध्ये मिनिममली 10 सदस्यांची निवड केली जाते अध्यक्षांकडून. ओके, जर दोघे जण उपस्थित नसतील अध्यक्ष उपाध्यक्ष तर त्यांच्या ठिकाणी विधानसभेचं कामकाज कोण पाहते तर अध्यक्षीय पॅनल असते. ठीक आहे. आता विधान परिषदचा ज्यावेळेस विचार करता तुम्ही विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही जर हजर नसतील तर तेथे सुद्धा असते उपाध्यक्षीय पॅनल. ठीक आहे, उपाध्यक्षीय पॅनल. आता हे उपाध्यक्षीय पॅनल का असावं, तिथे का अध्यक्षीय पॅनल नसावं, तर हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला आहे. परंतु हे संकेतानुसार जशा पद्धतीने राज्यसभेमध्ये उपाध्यक्षीय पॅनल असते लक्षात घ्यायचं, तशाच पद्धतीने मग विधान परिषदेची रचना आहे. त्या कारणाने मग इथे उपाध्यक्षीय पॅनल असते. याच्यामध्ये मिनिममली 10 सदस्य असतात जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गैरहजर असताना विधान परिषदेचं कामकाज पाहतात. अशा पद्धतीने हे गणपूर्ती आहे. त्यानंतर ही महत्वाची बाब आहे. तुम्हाला मी अधिवेशन सांगितले कोण बोलवते, राज्यपाल बोलवते. ते अध्यक्षस्थान कोण भूषवते तर अध्यक्षाने भूषविलेले असतात. पुढची महत्वाची गोष्ट भाषा, विधानमंडळाची भाषा. विधिमंडळाचं कामकाज कोणत्या भाषेतून चालवावे हे वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेगळी तरतूद दिलेली आहे. मग आपण जर वेगवेगळ्या राज्यांच्या भाषेचा जर विचार केला तर ही भाषा कलम 210 मध्ये सांगितली आहे. कलम 210 नुसार त्या राज्याची जी काही भाषा असेल मातृभाषा त्या मातृभाषेतून त्या राज्याच्या विधिमंडळाचं कामकाज चालते. म्हणजे जर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्राची मराठी मातृभाषा असल्या कारणाने आपल्या विधिमंडळाचं काम मराठीमधून चालते. त्याच्या व्यतिरिक्त हिंदी किंवा ऑप्शनल लँग्वेज म्हणून हिंदी आणि इंग्रजी सुद्धा उपयोगात आणली जाऊ शकते. कलम 210 नुसार भाषेशी संबंधित हे महत्वाचा कलम आहे, त्याच्याकडे बरोबर लक्ष असू द्या. याच्या व्यतिरिक्त अशा छोट्या मोठ्या काही तरतुदी असतील. हे तरतुदी जे पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात आजपर्यंत विचारल्या गेल्या पुढे सुद्धा विचारल्या जातील त्या सगळ्या विधिमंडळाची निगडीत तरतुदी मी सांगण्याचा प्रयत्न केला. विधान परिषद, विधानसभा, सदस्य, निवडणुका कशा पद्धतीने होतात ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यात एक महत्त्वाची बाब की परिसीमन आयोग, जो आपण याच्या अगोदरचा व्हिडिओ आपण राज्यसभेवर लोकसभेवर बनवलेला आहे म्हणजे संसदेवर बनला आहे, त्याच्यात तुम्हाला भेटून जाईल की परिसीमन आयोग नेमला जातो कलम 182 नुसार. कलम 82 नुसार 182 ने कलम 82 नुसार परिसीमन आयोग नेमला जातो. त्या परिसीमन आयोगानुसारच हे जे काही लोक आपण आमदार निवडून दिले जातो त्यांचे सुद्धा मतदारसंघ तोच परिसीमन आयोग निश्चित करतो. हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. याच्यासाठी वेगळा परिसीमन आयोग
नसते. अधिवेशनात कामकाज कसं चालते त्याच्याकडे लक्ष असू द्या. संसदेचे जसे 3 अधिवेशन भरू शकतात तसेच विधिमंडळात सुद्धा 3 अधिवेशन असतात. अर्थसंकल्पीय अधिवेशन असते, त्याला काही काही लोक भामटे उन्हाळा अधिवेशन म्हणतात, कमी अभ्यास असणार आहे, पण ते पुढे जसं जसं अभ्यास करत जातात तेव्हा त्याच्या लक्षात येऊन जाते. एक हिवाळी अधिवेशन असते, एक पावसाळी अधिवेशन असते, 3ही अधिवेशन भरतात. ते तुम्हाला माहितीच आहे, ते काही सांगायची गरज नसते. म्हणजे भरले पाहिजे, कमीत कमी 3 अधिवेशन 2 अधिवेशन भरले पाहिजे. म्हणजे 2 अधिवेशनाच्या दरम्यान 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा. म्हणजे कमीत कमी 2 भरू शकतात आणि जास्तीत जास्त 3 भरतात. त्याच्याकडे बरोबर लक्ष ठेवा. कायदे निर्मिती प्रक्रिया जशी संसदेची आहे तशाच प्रकारे ही सुद्धा कायदे निर्मिती प्रक्रिया आहे. कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये विधानसभेला जास्तीत जास्त महत्व असते, विधान परिषदेला थोडं कमी असते. धनविधेयकाच्या बाबतीत तर विधानसभेला जास्त असते, विधान परिषदेला अत्यंत कमी असते. विधानसभेच्या अध्यक्षाला विधान परिषदेच्या अध्यक्षापेक्षा जास्तीत जास्त अधिकार असतात. त्याच्याकडे बरोबर लक्ष असू द्या. कुठल्या कुठल्या राज्यात विधान परिषद आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. 2 केंद्रशासित प्रदेश अपवाद आहेत की जेथे विधानसभा सुद्धा आहे, बाकी केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा नाही. दिल्ली आणि पॉंडिचेरीला विधानसभा आहे, म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे. विधानसभा, विधान परिषद, विधानसभेची सदस्य संख्या अत्यंत महत्वाची आहे. सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर ऑलमोस्ट 288 सदस्य संख्या आहे, त्याच्याकडे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा जर विचार केला तर 78. पुढची जे काही पोलीस भरती येऊ राहिली किंवा अदर काही एक्झाम्स येऊ राहिल्या त्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि अशा प्रकारचीच माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करून द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जे होत असेल ते करा. योग्य वाटत असेल तर, अयोग्य असेल तर नका करू, काही प्रॉब्लेम होणार नाही. काही अडचणी असल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही चुका झाल्या असतील ते सुद्धा कळवा. मला 100% देण्याचे प्रयत्न करतो की चुका होणार नाही, परंतु काही होत असतात. माणूस हा चुकीचा पुतळा असतो, त्या कारण चुका होऊ शकतात. असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशा पद्धतीने आपलं विधिमंडळ होतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू. ओके, धन्यवाद.